आपल्यालाही तेच मिळेल जे आपण दुसऱ्याला देऊ. एकदा एक स्त्री आपल्या आलिशान कारने हायवेवरून शहराकडे जात असते. अचानक तिची कार बंद पडते. आकाशही ढगांनी भरून आलेले असते. लगेच धो धो पाऊस पडतो. तिला गाडी दुरुस्त करण्याची काहीच माहिती नसते. ती इकडे तिकडे मदतीसाठी कोणी आहे का ते पाहते. तिला कोणीच दिसत नाही. मदतीसाठी इतर गाड्यांना हात दाखविते, पण कोणताच गाडी चालक थांबत नाही. बराच वेळ जातो. आता मात्र तिच्या डोळ्यात काळजीने पाण्याच्या धारा लागतात. तेवढ्यात सखाराम नावाचा माणूस तिच्या जवळ येतो. त्याला पाहून ती स्त्री प्रथम घाबरते, पण सखाराम म्हणतो, घाबरू नका ताई, मी प्रयत्न करून पाहतो, आणि गाडी दुरुस्तीच्या कामाकडे वळतो. थोडा वेळ प्रयत्न केल्यानंतर त्या स्त्रीची कार सुरू होते. ती स्त्री सखारामला खूप खूप धन्यवाद देते आणि सखारामला म्हणते, तुम्ही ऐनवेळी माझी खूप मोठी अडचण सोडविली. मी त्या बदल्यात सांगा तुम्हाला किती रुपये देऊ. तेव्हा सखाराम म्हणतो, ताई मला काही नको, हे माझे काम नव्हतेच. मी तर तुम्हाला मदत केली. मलाही एका माणसाने मदत केली होती आणि त्याचा कोणताही मोबदला त्याने न घेता आपणही इतरांना अशीच मदत करा असे सांगितले आणि मीही आपणास मदत केली. तुम्हीही अशीच मदत दुसऱ्यांना करा, हाच माझा मोबदला समजा. हे ऐकून त्या स्त्रीला खूप छान वाटले आणि तिनेही हसत मीही अशीच मदत नक्की करेन असे वचन देऊन हसत मुखाने निरोप घेऊन निघून गेली. एव्हाना खूप वेळ प्रवास व थकव्यामुळे तिला भूक लागली होती. तिने एका रेस्टॉरंटजवळ जेवण्यासाठी कार थांबविली आणि रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवणाची ऑर्डर दिली. जेवण टेबलवरती येण्यास थोडा वेळ लागणार होता. ती स्त्री आता जरा रिलॅक्स झाली होती व सहजच रेस्टॉरंटमधील शोपीस, सुंदर टेबल, स्वच्छतेकडे व उत्साहाने व हसतमुखाने सेवा देणाऱ्या वेटरकडे पाहू लागली. तेवढ्यात तिचे लक्ष तिला सेवा देणाऱ्या एका उत्साही लेडी वेटरकडे गेले. ती हसतमुखाने त्या स्त्रीला सेवा देत होती. ती वेटर 7 महिन्यांची गरोदर आहे हे त्या स्त्रीने हेरले व लगेच तिच्या मनात विचार आला, आपण हिला मदत करायलाच हवी. हिला सध्या पैशाची खूप गरज असणार, म्हणूनच ती गरोदर असतानाही काम करत आहे. तिने तिच्या पर्समधून काही नोटा व एक चिठ्ठी लिहून पॉकेटमध्ये ठेवली. जेवण झाल्यानंतर बिल रक्कम व टीप म्हणून एक पॉकेट त्या स्त्रीने त्या वेटरच्या हातात दिले. काउंटरला तिने बिल दिले व पॉकेट उघडून पाहिले तर त्यात एक चिठ्ठी व काही नोटा होत्या. तिने चिठ्ठी वाचली तर त्यात लिहिले होते, तू खूप उत्साही आहेस, गरोदर असूनही ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देते. तुला खरं तर आराम करायला हवा, पण तुला पैशांची खूप गरज असल्याने तू काम करत आहेस. मलाही अशीच एका माणसाने मदत केली म्हणून मी तुला मदत करत आहे. तू ही अशीच मदत कर. मदतीची ही साखळी तोडू नकोस. तिने त्या पॉकेटमधील नोटा मोजल्या तर त्यात चक्क 10,000 रुपये निघाले. एवढी मोठी रक्कम पाहून तिच्या डोळ्यात पाणी आले. तिने मनोमन त्या मदत करणाऱ्या स्त्रीला धन्यवाद दिले. तिची कामाची शिफ्ट संपल्यानंतर ती घरी गेली. घरी तिचा नवरा नेहमीसारखाच चिंतातूर होऊन काळजी करत होता. ती नवऱ्याजवळ त्याच्या मिठीत गेली व म्हणाली, आता माझ्या डिलिव्हरीची काळजी नका करू. आज मला एका स्त्रीने खूप मदत केली आहे. घडलेला प्रसंग सांगितला. दोघांनाही खूप आनंद झाला. तो काळजी करणारा नवरा दुसरा तिसरा कोणी नसून तो असतो सखाराम. आपण जे इतरांना द्याल तेच आपल्याला परत मिळते. आपणच जर दुसऱ्याला दुःख दिले, त्रास दिला तर आपल्याला दुःख आणि त्रासच मिळणार. आपण जर दुसऱ्याला नेहमी मदत केली, सुख दिले, आनंद दिला तर आपल्यालाही आनंद आणि सुख मिळणार. आपल्यालाही नेहमीच इतरांकडून मदतच मिळणार. कितीही संकटे जीवनात आली तरी मदतीला अगणित हात धावून येणार हे मी छाती ठाकपणे सांगतो. म्हणून आपण नेहमीच दुसऱ्यांना सुख, आनंद देऊया. जमेल तशी, जमेल तितकी मदत करूया. सुख, आनंद, मदत आणि दया मिळवा, हेच तर आहे नैसर्गिक न्यायतत्व. आपल्यालाही तेच मिळेल जे आपण दुसऱ्याला देऊ. धन्यवाद.